हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला। तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे। अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहेत आणि मस्त झाले आहेत, खुसखुशीत आणि खमंग असे झाले आहेत। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। खमंग आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। हा मी इथं भिजत घालते। साबुदाण्याला छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जोपर्यंत त्याचा पांढरेपणा जात नाही तोपर्यंत। तर यामध्ये अर्धा इंच एवढंच बोट डुबेल एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं। जर जास्त पाणी घातलं तर तो गच्च होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता मी इथं जास्त पाणी नाही घातलं आहे। तर 3 ते 4 तासांसाठी हा साबुदाणा भिजत घालायचा, तोपर्यंत हा साबुदाणा चांगल्या प्रकारे भिजेल। तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 तासांनी हा साबुदाणा बघा किती छान भिजला आहे आणि एकनेक दाणा सुटसुटीत दिसतोय। आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। पेस्ट तयार करून घेऊया। तर मी इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि नंतर त्यामध्ये जिरं घालते। आता याला बारीक करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता इथं जिरं आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार आहे। तर कोणी कोणी अद्रक पण घेत असते यामध्ये, तर तुम्ही अद्रकचा वापर केला तरी चालेल आपापल्या आवडीनुसार। तर मी इकडे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर 2 बटाटे मी साबुदाण्याच्या वड्यांमध्ये घालणार आहे आणि 1 बटाटा मी फोडणीच्या ताकात घालणार आहे। इथं मी 1 वाटी शेंगदाण्यांचं कूट घेतलेलं आहे, थोडंसं जाडसरच केलेलं आहे आणि ही पेस्ट। तर यातली पेस्ट मी थोडी साबुदाण्यांच्या वड्यांमध्ये घालणार आहे आणि फोडणीच्या ताकाला घालणार आहे। इकडे बटाटे किसणीच्या सहाय्याने किसून घेत आहे। तुम्ही बघू शकता छान असं बारीक पेस्ट तयार होऊन येत आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता बटाटा हा चांगल्या प्रकारे स्मॅश झालेला आहे। आता यावरती शेंगदाण्यांचं कूट घालूया। तर शेंगदाण्यांचं कूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर मी यामध्ये 1 वाटी घेतलं होतं, पण अर्धे वाटीच्या वरती थोडं घातलं आहे। नंतर हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट जी आपण तयार केली होती ती घालायची यामध्ये आणि नंतर यावरती चवीनुसार मीठ घालायचं। आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं। चमच्यापेक्षा हातानेच याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। तर यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही, तसंच मिक्स करायचं। याने काय होते की वडे हे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। तर इथं साबुदाणा हा चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे। छान त्याला हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं। आपण ताकाला फोडणी देऊया। तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये जिरं घातलं आणि नंतर जो उकडलेला बटाटा होता तो घातला आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट तयार केली होती ती घातली यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं। साबुदाण्यांच्या वड्यांसोबत हे फोडणीचं ताक खूप छान लागते। तर 2 मिनिटांनंतर हे ताक यामध्ये घालायचं। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता यामध्ये 1 चमचा साखर घालूया। ताक जर जास्तच आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मस्त हे चवदार बनते असं ताक। तुम्ही नक्की करून बघा उपासाच्या वेळी। तर ताकाला थोडीशी उकळी आल्यावर
लगेच बंद करून टाकायचं. तर इथं ताक हे तयार झालेलं आहे. आता आपण साबुदाण्यांच्या वड्यांना सुरुवात करूया. तेल तापायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण साबुदाण्यांचे वडे तयार करून घेऊ. तर इथं छान असा छोटा गोळा घ्यायचा, पहिले त्याचा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आणि असं दुसऱ्या हाताच्या सहाय्याने छान असं प्रेस करून वड्यांचा शेप द्यायचा त्याला. जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त बारीक पण नाही करायचं. तर अशा प्रकारे वडे हे छान तयार करून घ्यायचे. आता आपण याला तळायला सुरुवात करूया. तर साबुदाण्यांच्या वड्यांना तळण्यासाठी तेल हे चांगल्या प्रमाणात तापवून घ्यायचं आणि नंतर कमी गॅसवर तळलं तरी चालेल. तेल हे चांगल्या प्रकारे तापलेलं आहे. दोन मिनिट तरी या वड्यांना पलटवायचं नाही, 2 मिनिटानंतर पलटवायचं. आता 2 मिनिट झालेले आहेत. आता याला एक एक करून पलटून घ्यायचं. छान असं खुरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. तळून घ्यायचे याला. आता मी इथं वड्यांच्या सोबत खाण्यासाठी छान शिमला मिरची ही उभी उभी चिरून घेतली आहे आणि एका कढईमध्ये छानपैकी भाजून घेते. तर मी यावरती तेल घातलेलं आहे आणि यावरती मस्त थोडंसं मीठ घालायचं. छान असा खुरपूस भाजून घ्यायचा हा. अशा प्रकारे खमंग आणि खुसखुशीत साबुदाण्याचे वडे तयार आहे. तुम्ही यामध्ये लाल मिरचीचा पावडरचा पण वापर करू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.